नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं। यावर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। आता मुंबई महानगरपालिकेत सुद्धा महापौर हा महायुतीचाच असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। तसंच आगामी सर्वच निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळणार आहे असंही त्यांनी म्हटलंय। जनतेनं कौल हा भाजपला दिलाय असं विधान केलंय। त्यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। पाहूया। मालवण असेल किंवा विदर्भामध्ये कुठेतरी पराभवाला सामोरं जावं लागलं आपल्याला। खरं तर महायुतीला 288 पैकी 250 पेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे अधिक जागा अजून किती मिळतील, हे कुठेतरी जय होणार आहे, कुठेतरी पराजय होणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी निसटता पराभव झाला, ही वस्तुस्थिती खरी आहे. नक्कीच यामध्ये काही महायुतीचे नेते सुद्धा नाराज असताना पाहायला मिळतात। सुधीर मुनगंटीवार असतील किंवा इतर नेते यामध्ये नाराजी सुद्धा व्यक्त करताना पाहायला मिळतात। खरं तर सुधीर भाऊंनी नाराजी व्यक्त केली. आम्ही त्यांच्याशी सगळ्यांशी चर्चा करणारच आहोत आणि त्यांची नाराजगी नक्की येणाऱ्या काळामध्ये दूर करू. नक्कीच सर, आता मुंबई महानगरपालिका निवडणुका समोर येणार आहेत आणि यामध्ये आता ठाकरे बंधू सुद्धा एकत्रित येण्याची चर्चा सुरू झाली आहे आणि येत्या काही दिवसातच आता त्यांची युती सुद्धा जाहीर होईल। आव्हान मानलं जाईल का ठाकरे बंधू भाजपसाठी? खरं तर भारतीय जनता पार्टी निवडणुका जी आहे ती डेव्हलपमेंट या विषयावरती लढत असते आणि या सर्व महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका हे आपल्याला माहीत आहे की या निवडणुका काही भावनिकदृष्ट्या होणार नाहीयेत. याचं कारण एकमेव आहे की सर्व निवडणुका ज्या आहेत महानगरपालिकेच्या त्या नागरी सुविधा कोण उपलब्ध अतिशय चांगल्या पद्धतीने करून देऊ शकतो यासाठीच्या असणाऱ्या या निवडणुका आहेत. त्यामुळे या सर्व ठिकाणी रस्ते असतील, नाले असतील, गटार असतील किंवा या सगळ्या गोष्टी किंवा वाहतुकीची असणारी साधनं, मग मेट्रो असेल, कोस्टल रोड असेल, की जो इथून सुरू झाला आहे, मुंबईपासून सुरू झाला आहे, आपल्याला वसईपर्यंत घेऊन जायचा आहे. या सगळ्या गोष्टी कोण देऊ शकतं? तर हे फक्त ना फक्त केंद्रामधलं नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकारच देऊ शकतं. हे सर्व जनतेला माहीत आहे. स्वप्नील सह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।